आता एक मोठी आणि धक्कादायक बातमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील आडगाव जेहूर येथून समोर येते. शेतकरी रमेश दामोदर शिंदे यांच्या गट नंबर 59 मधील तब्बल 4 एकर मका पिकं औषधामुळेच जळून गेल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. रमेश शिंदे यांनी जाधव बंधू कृषी सेवा केंद्र बोलठाण तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथून टॉफिकल कंपनीचा टॅग एम्बोज आणि इफ्को कंपनीचा नॅनो युरिया ही औषधं अधिकृतपणे विकत घेतली होती. मात्र फवारणी केल्यानंतर काही तासातच हिरवगार मका पिकं काळी पडू लागली, पानं वाळू लागली आणि अखेर संपूर्ण रान जळून गेलं. आडगाव जहूरचे शेतकरी रमेश शिंदे यांच्या गट नंबर 59 मधील 4 एकर मका पिकं औषधामुळे जळून गेल्याचा आरोप त्यांनी केलाय. जाधव बंधू कृषी सेवा केंद्र बोलठाण येथून विकत घेतलेल्या औषधानं फवारणी करताच हिरवीगार पिकं काळपट पडू लागली, पानं वाळली आणि पाहता पाहता संपूर्ण रान हे जळून गेलं. या शेतकऱ्यानं कर्ज काढून पिकं पिकवली होती. आता या नुकसानामुळे शेतकऱ्याचं कुटुंब आर्थिक अडचणीत सापडलंय. प्रशासनानं पंचनामा तर केला, पण तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी आणि गावकऱ्यांनी केली आहे. आज मी माझ्या शेतामध्ये आडगाव जेहूर गट नंबर 59 मध्ये उभा आहे. आज माझ्या शेतामध्ये पूर्णपणे माझी मक्का जळालेली. मी हे बघा अशी मक्का जळालेली. आज हे सगळे फार पूर्ण आऊट झालेली मक्का. माझे 3-4 एकर मक्का सगळी जळाली. मी ते औषध इमामॅक्टिन नॅनो युरिया हे जाधव कृषी सेवा केंद्र बोलठाण यांच्याकडनं आणलेलं आहे. तरी आपण बघू शकता नॅनो युरिया व इमामॅक्टिन म्हणजे हे कॅश स्वरूपात आणलेलं आहे. तरी मी काल त्यांना फोन केला असता ते संबंधित कृषी दुकानदार ते इथं आले आणि त्यांनी पाहणी केली. पाहणी केल्या असता ते म्हटले बाबा माझा आणि ह्याचा काही संबंध नाही. तरी पण परंतु मी या शेतामध्ये दुसरं कोणतंही औषध मारलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता इथं जर आम्ही टिंजर त्यांचं म्हणणं झालं टिंजर वगैरे टिंजरनी काँग्रेस जळतं. टिंजरनी तुम्ही बघू शकता हे म्हणजे पूर्णपणे इथं हिरवगार आहे. हे बघा हे पण हिरवगार आहे. कुठंही याला कुठलाही तणनाशक मी मारलेलं नाही आहे. आणि इकडं बघू शकता शेजारी पण तुम्ही इथं आमच्याच बंधूचं क्षेत्र आहे. इथे गिन्नी लावलेलं आहे. आणि हे बघा यांनी पण कुठल्या प्रकारचं काही मारलेलं नाही. त्यांच्या ह्याच्यात मक्का बघा आणि आमची मक्का ही अशी बघा असं आहे. जर मला याच्यात काहीतरी तात्काळ याच्यात काय करावं ही मदत करावी, काहीतरी मदत करावी अशी विनंती आहे. अन्यथा मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. मी पूर्णपणे हे सगळं व्याजाने पैसे काढून हे बी भरण खत सगळं आणलेलं आहे. मी आज माझं शेत सगळं हे झालेलं आहे. मला आत्महत्याशिवाय पर्याय नाही. मला ते दुकानदारांनी सर्वस्व हातवर करून दिले. आज बघा मला काही पर्यायच राहिला नाही. मी आडगाव जेहूर गट नंबर 59 मध्ये उभा आहे माझ्या शेतामध्ये. तर आपण बघू शकता इथे सगळीच मक्का पूर्ण जळाली, सगळं शेत पूर्ण काळं झालेलं आहे. तरी संबंधित कृषी अधिकारी व दुकानदार जाधव कृषी सेवा केंद्र बोलठाण म्हणजे जाधव म्हणजे त्या कृषी सेवा केंद्राच्या चालकाचं नाव अर्चना समाधान जाधव यांच्याकडून मी संबंधित औषध आणलं होतं नॅनो युरिया इमामॅक्टिन. या औषधाने पूर्णपणे माझी मक्का जळाली. तरी पण तो व्यक्ती अद्यापही म्हणतो यांनी झालेलं नाही आहे आणि मी दुसरं काही मारलेलं नाही. सगळ्या पाहणी करून गेले असतं तालुका कृषी अधिकारी शिरसाट साहेब, सौंदाने साहेब, मंडळ कृषी अधिकारी आणि आमचे भटेसिंग चित्ते साहेब हे सर्वच पाहणी केली. सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ सगळ्यांनी पाहणी करून गेले व तरी अद्याप मला पंचनामाही त्यांनी दिला नाही. आणि मला असं वाटतं का हे सर्व लोक मॅनेज झाले आणि एक शेतकऱ्याला ही मदत करायला कुठंही कोणी तयार नाही आहे आज. आणि मला कृषी अधिकारी आणि हे म्हटले 2 दिवसात तुम्हाला देतो. आज 4ही दिवस उलटून गेले तरी मला पंचनामाची प्रतही भेटली नाही. आणि त्यानंतर कृषी दुकानदारांनी काहीही मला मदत दिली नाही. आणि मला लवकरात लवकर जर मदत नाही मिळाली तर मला आता शेवटचाच एक पर्याय उरला आहे का तू आत्महत्या केलं का आत्महत्येचा बस. याच्यावर मी बाकी काहीही करू शकत नाही. पण जर मी आत्महत्या करेल तर माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार हे कृषी सेवा केंद्रावाला जाधव कृषी सेवा केंद्र आणि कंपनी इमामॅक्टिन व नॅनो युरिया मारलेली कंपनी व संबंधित सर्व लोक असतील एवढं मी सांगतो. प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर.